श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 11 सुब्बय्या श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल यांचा वृत्तांत। दुसऱ्या दिवशी सुब्बय्या म्हणाले, श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत. मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना त्यांच्या नेत्रातून योग ज्योती प्रगट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून 9 महिन्यानंतर ज्योतिरूपात श्रीपाद प्रभू प्रगटले. त्यानंतर त्यांना विद्याधरी नावाची बहीण झाली. विद्याधरी चंद्रशेखर विवाह झाला. त्यानंतर राधा नावाची बहीण झाली. तिचा विवाह विश्वनाथ कृष्णाशी झाला. सर्वात लहान सुरेखाचा विवाह ताडपल्ली येथील दत्तात्रय अवधानुलीशी झाला. गोदावरी मंडळात तांटकपूर गावात बाजपेय पौंडरिक महायाग करणारे याज्ञिक होते. त्यांना 2 पुत्र माधवाचार्य आणि सायणाचार्य होते. माधवाचार्याने महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले. विशेष कृपाकटाक्षाची याचना केली. देवी म्हणाली, ते या जन्मात साध्य होणार नाही. तेव्हा ते म्हणाले, मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो. त्यानंतर त्यांचे नाव विद्यारण स्वामी ठेवले. त्यांना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होऊन 3ऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती यांनी नृसिंह सरस्वती यांना काशीत संन्यास दीक्षा दिली. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असणाऱ्या कालाग्नी शमन दत्ताची आराधना करीत. एकदा बापनाचार्याने विचारले, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? तात्काळ प्रभू म्हणाले, मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा उपासकच असतो. मी जो संकल्प करतो तेच होते. हेच माझे तत्व. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने व वासनेचा नाश करण्याचे ठरवले आहे. असे म्हणून त्यांनी त्यांच्या भूमध्यात स्पर्श करताच काही क्षणातच त्यांना हिमालयात तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन होऊन श्रीपाद प्रभू त्रिवेणी संगमात स्नान करताना दिसले. ते रूप स्वयंभू दत्तात विलीन झाले. सुमती राणी भिक्षा घालताना दिसल्या. त्या अवधूताने श्रीपाद रूप घेतले. ते सुमतीच्या मांडीवर बाळ झाले. हा बाळ 16 वर्षाचा योग झाला. त्या युवकाने बापन्नाचार्यांसारखे रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती. संगमावर स्नान करून शिष्यांसह ताट मानेने चालू लागले. तो संन्यासी बापन्नाचार्यांना म्हणाला, मी कोण या विचारात दिसता? मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे. काही क्षणातच नदीवर वस्त्र पसरवून ते त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथे कर्दळी वनातील महायोगाने त्यांना नमस्कार केला. त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनात यावे म्हणून अनेक तप केले होते. प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. ते म्हणाले, माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वेळात त्यांनी प्राणत्याग करून प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाले. त्यांचा दिवात्मा श्री शैल्य मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला. महापवित्र अशा शक्तिवंत शिवलिंगातून मेघगंभीर स्वरात आवाज आला, त्रिमूर्ती असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रह करीत आहे. हा दिव्य अनुभव होता. बापन्नाचार्यांनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना. ते पाहून श्रीपादांनी अग्निसाज्ञा दिली. प्रगट हो. तात्काळ अग्नी प्रगट झाला. बापन्नाचार्यांनी त्यावर पाणी शिंपडले असता विझण्याऐवजी अधिकच भडकला. प्रभू आजोबांना म्हणाले, तुम्ही माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात. मी भिकाऱ्याला महाराज तसे महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा व्यक्त करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्याअगोदर तो ते सांभाळू शकेल का हे मी पाहतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे. तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य, रक्षण, पाप विमोचन तुम्हास अनुभवास येईल. महाभूमी केवळ पुण्य प्राप्त करण्याकरता योग्य आहेत, तर भूगोल ही कर्मभूमी असून स्थूल शरीरधारींना राहण्याची भूमी होय. श्रीपाद म्हणाले, बापन्नाचार्यांच्या घरी माझ्या पादुकांची स्थापना होईल. महापुरुष, महायोगी, मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने दरबारात दर्शनास येतील. माझ्या नावाने एक महासंस्थान निर्माण होईल. मला ज्यांनी इथे यावे वाटेल त्यांना आणील. माझ्या संकल्पाशिवाय कोणीही येथे येऊ शकणार नाही. कोणी मला दर्शना समर्पित केली तर मी शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होती. हे श्रीपादांचे अमृत वचन ऐकून आम्ही धन्य झालो. दुसऱ्या दिवशी श्री नृसिंह वर्मा श्रीपादांना शेतावर घेऊन गेले. तेथे दोडक्याच्या वेलाला कडू फळे येत. श्रीपादांच्या पादस्पर्शाने तिच्या भूमितत्वात परिवर्तन घडून रुचकर दोडके येऊ लागले. श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून त्या भूमीवर काही वेळ फिरले. तेवढ्यात तेथे चंचू आदिवासी युवक युवती आल्या. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे लोक महालक्ष्मीला बहीण मानून तिची आराधना करतात. हे नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. तुम्ही त्यांना शरण गेल्यास नृसिंह दर्शनाचा लाभ होईल. श्रीपाद प्रभू त्या चंचू लोकांना म्हणाले, तुम्ही नृसिंहदेवांना पाहिलेत का? त्याचा ठाव ठिकाणा सांगाल का? ते लोक म्हणाले, सिंहाचे मुख, मानवाचे शरीर असलेला एक युवक येथे फिरतो. त्याचे आमच्या बहिणीवर प्रेम आहे.
त्यांना घेऊन येतो असं सांगून ते सर्व निघून गेले. तितक्याच रस्त्याच्या मध्यभागातून एक युवक युवती येताना दिसले. श्रीपाद प्रभू सुबैयास म्हणाले, काटक्याचा ढीग घर आणि पेटव. ते आलेले दोघे बिल्वमंगल व चिंतामणी होते. ते गुरुवायूरला श्रीकृष्ण दर्शनास गेले होते. निघताना कुरु अंबाने दर्शन देऊन श्रीपाद दर्शन प्राप्तिरस्तू असा आशीर्वाद दिला. इतक्यात त्यांच्यातूनच 2 काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत भस्मसात झाल्या. तितक्यात चंचू लक्ष्मीला घेऊन आले. नरसिंह देवाचे हात मागे बांधून त्यांना श्रीपाद प्रभूसमोर उभं केले. प्रभूंनी त्यांना प्रश्न केला, प्रल्हाद रक्षणासाठी हिरण्यकशिपूचा वध तुम्हीच केला ना? त्याचवेळी श्री नृसिंह व लक्ष्मीच्या शरीरातून दिव्य ज्योत निघून श्रीपादांमध्ये विलीन झाली. चंचुलोक अंतर्धान पावले. बिल्वमंगल महर्षी झाले. चिंतामणी साध्वी झाली. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.